नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. मनोज जरांगे यांची बीडमध्ये इशारा सभा होणार आहे. या सभेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. बीडमध्ये सभा होतीये. या सभेपूर्वी मराठा समाजाची बीडमध्ये रॅली काढण्यात आली. मनोज जरांगेंची बीडमध्ये इशारा सभा. सभेपूर्वी मराठा समाजाकडून बीडमध्ये रॅली काढण्यात आली आहे. आपण हे दृश्य पाहतोय. मनोज जरांगे यांची बीडमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलाय. या सभेपूर्वी रॅली काढण्यात आली आहे. मराठा समाजाची ही रॅली आपण पाहतोय. मनोज जरांगे यांच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात मराठा समाज या ठिकाणी जमलेला पाहायला मिळतोय. मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मनोज जरांगे आता सभेतून काय भूमिका मांडणार, आंदोलनाची पुढची दिशा या सभेतून आता सांगण्यात येणार आहे. मनोज जरांगे यांच्या भाषणाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. या सभेपूर्वी मात्र आपण ही दृश्य पाहतोय. बीडमध्ये पोहोचताच जरांगे यांची रॅली, मराठा समाजाची ही रॅली आपण पाहतोय. मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटलेला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. बीडमध्ये ही सभा होते. या सभेपूर्वी मराठा समाजाची रॅली काढण्यात आली. आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेत. उद्धव, काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच, कारण की ही इशारा सभा जी आहे ते मनोज जरांगे पाटलांची काही वेळात होणार आहे. शहरामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळाला जाऊन अभिवादन करून जे आहे ते पुतळ्याचं अभिवादन करून रॅली जी आहे ते पुढे निघलेली आहे. आता रॅली शहरामध्ये आहे आणि काही वेळातच सभा ठिकाणी जी आहे ती रॅली पोहोचणार आहे. एकंदरीत बघितलं तर मराठा बांधव मोठ्या उत्साहामध्ये जे आहे ते या सभेसाठी जाताना दिसत आहेत. लाखोंची गर्दी जी आहे ती सभास्थळी झाल्याचे चित्र आहे आणि रॅली सोबत देखील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते येणार आहेत. उद्धव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.